शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव जगतमाता शिवाई देवी यांच्या नावावरूनच घेण्यात आलं. ह्या नावाचं जर का आपण मागे पाहण्याचा प्रयत्न केला की हे नाव कसं आलं, तर भोसले हे घराणं मूळचं वेरूळचं. वेरूळचे विठोजी बाबा हे शिवभक्त होते. आज एक घृष्णेश्वर मंदिराचा जो जीर्णोद्धार केलाय तो अहिल्यादेवी होळकरांनी केलाय, पण याच्या अगोदरचा जो जीर्णोद्धार केला होता तो विठोजी बाबा आणि मालोजी बाबा यांनी केलेला होता. आणि त्यावेळेसच त्यांना कळलं होतं की माझ्या घरात असं कोणीतरी जन्माला आला पाहिजे की जे या हिंदवी किंवा आपण ज्याला धार्मिक म्हणू किंवा आपण ज्याला आज जी आपली ही धर्मदैन्य वेदना सुरू आहे याचा कोणी उद्धार करता माझ्या घरात जन्माला आला पाहिजे. हे ते रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या मंदिरात जाऊन देवाचा जवळ ते करत होते, प्रार्थना करत होते. ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर एक प्रसंग आहे शिंदखेड राजाचा. तो शिंदखेड राजाचा प्रसंग असा आहे की जाधवांकडे एक कार्यक्रम होता, म्हणजे जिजाऊंच्या माहेरी. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे काका, म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराज जन्माला आलेले नव्हते, मात्र शहाजीराजे त्यांचे बंधू, आपण ज्याला शरबजी म्हणतो, त्यांचं नाव संभाजी, बरोबर, ते संभाजी त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेसच काय झालं की एक खंडागरे नावाच्या गृहस्थाचा, म्हणजे आपण सरदार होते, त्यांचा हत्ती पिसाळला. तो हत्ती इतका बेकाबू झाला की तो त्या कार्यक्रमात धुमाकूळ घालू लागला, लोक मारायला लागले. आणि मग याला काबू कोण करणार, असा तो प्रसंग होता. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचे काका म्हणजे शहाजीराजांचे बंधू यांनी त्या हत्तीची सोंड कापली आणि आमचा हत्ती मेला म्हणून खंडागरे भडकले. आणि हे जिजाऊंचे बंधू यांना कळलं, ते काही विचार न करता खाली उतरले. त्यांनी संभाजीराजांची मान उडवली. हे पाहून शहाजीराजांना राग आला की माझा भाऊ भर दरबारात मरतोय. त्यांनी जिजाऊंच्या भाऊची मान उडवली. आणि हे पाहून माझा मुलगा, तरुण मुलगा माझ्या जावयाने मारला म्हणून लखुजी जाधव आले आणि ते शहाजीराजावर तुटून पडणार. इतके जिजाऊ मध्ये आला आणि ते सांगितले की जर माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लागला तर माझ्या प्रेतावून जावं लागेल, कारण माझं घर मला महत्वाचं आहे, सासर नाही. आणि तिथे त्यांचे भांडण झालेत. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते. आणि त्या प्रसंगावरून ते ज्यावेळेस तिथून निघाले तर ते शिवनेरीवर आले. शिवनेरीवर शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी यांचे सासरे, कारण त्यावेळी लहानपणीच लग्न व्हायचे, विश्वासराव, या ठिकाणी जिजाऊ सुरक्षित राहतील म्हणून शहाजीराजांनी जिजाऊंना तिथे ठेवलं, शिवनेरीवर ठेवलं. आणि मग असं म्हणतात की जर आपल्या महाभारतात म्हटलं की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, कारण एखादा चांगला आत्मा जर का जन्माला यायचा असेल तर चांगलं पोट सुद्धा लागतं, चांगली कोक सुद्धा लागते, चांगलं चारित्र्य सुद्धा लागतं. आणि म्हणून कदाचित ईश्वराने जिजाऊची निर्मिती केली. जिजाऊ ह्या इतक्या महान आहेत की त्यांनी शक्तीशी भांडण करून, शक्तीसोबत भांडण करून किंवा प्रेमाने किंवा पूजा करून किंवा अर्चना करून त्यांनी शक्तीकडून शिव मागून घेतला. आजची शिवाई देवी म्हणजे शक्ती, म्हणजे पार्वतीचं मंदिर, आणि त्यांच्याकडून शिव मागून घेणे. आणि म्हणून त्यांनी कदाचित मनोमन प्रार्थना केली असेल की जर तुमचा शिव तुम्हाला काही दिवसासाठी दिला तर ही धर्मदैन्य वेदना ही नक्कीच निघून जाईल. आणि म्हणून त्यांनी आपल्या बाळाचं नाव शिवा असं ठेवलं. शिवावरून ते शिवाजी झालं आणि शिवाजी नाव या अशा प्रकारे पडलं. कारण याच्यात दोन गोष्टी आहेत. राम जन्माला आणला असता पोटात तर तो पितृवचनी राहिला असता, हे घडलं नसतं. कृष्ण जन्माला आला असता तरी असं घडलं नसतं. मात्र या ठिकाणी तांडव करणं गरजेचं होतं. बरोबर. शत्रू इतका भयानक होता की त्या ठिकाणी सामान्य माणूस चालणार नाही, रामासारखा राजा चालणार नव्हता, कृष्णासारखा करंगळी उचलणारा राजा चालणार नव्हता. तर त्या ठिकाणी शिव जी शक्ती आहे तिच्या सोबत हा तांडव करणारा व्यक्ती पाहिजे होता. म्हणून त्या ठिकाणी शिवाने जन्म घेतला. आणि ह्या शिव जिजाऊंनी त्या शक्तीला म्हणजे शिवाईला मागून घेतला काही वर्षांसाठी तांडव करण्यासाठी, आणि त्याने तांडव केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. अशा प्रकारे शिवाजी महाराजचं नाव हे शिवाईकडून आपल्या जिजाऊंनी मागून घेतलं काही दिवसांसाठी. बरोबर.